डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भवन हे कामोठ्यात कळमोलीमध्ये बनलेलं आहे, खारघरमध्ये ते बनतंय। या पद्धतीनं वसतिगृह ही रमाबाई आंबेडकरांच्या नावाचं वसतिगृह हे खांदा कॉलनीमध्ये बनतंय। अशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या साठीची उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येणार तर ती वसतिगृह सुद्धा या सगळ्या शहरांमध्ये बनण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत। आम्हाला विश्वास आहे की जी कामं आम्ही आतापर्यंत केली, केंद्र सरकारचं भक्कम असं पाठबळ राज्य सरकारच्या साठी आहे आणि राज्य सरकारचं पाठबळ आम्हाला आहे। म्हणून काल मुख्यमंत्री आले, वेगवेगळे मंत्री, आमदार, खासदार आमचे हे या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, विकासाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सतत सोबत राहिले। टॅक्सची शास्ती माफी करायची होती, खासदार साहेबांनी आग्रह धरला, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आणि त्यावेळेला तो जोर धरला गेला। अधिक काही परवा आलेल्या होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की या महापालिका अधिमधल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महिला रिक्षा चालक या पनवेल महापालिकेतल्या पुढच्या कालावधीमध्ये असतील। त्या सगळ्यांचं पाठबळ नसतं हे काम करू शकलो नसतो आणि या सगळ्यांचं पाठबळ आहे म्हणून आम्ही हे जे संकल्प करतोय ते पुढच्या कालावधीत ते करू शकणार आहे। ज्यांना आमच्यावरती आरोप करायचे आहे, ज्यांना आमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका करायची आहे, त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ, कारण तेच त्यांचं काम उरलेलं आहे। आम्हाला मात्र लोकांसाठी काम करायचं आहे, आमची कटिबद्धता लोकांशी आहे आणि म्हणून हे संकल्पपत्र घेऊन आम्ही आपल्या मार्फत लोकांच्याकडे जाऊ इच्छितो, कार्यकर्त्यांमार्फत आम्ही लोकांकडे जातोय। तर या संकल्पपत्राला आणि त्याच्यातल्या आमच्या ठळक मुद्द्यांना आपण प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करेन। आजवर झालेल्या प्रचाराच्या आधारे अध्यक्षांनी आमच्या व्यक्त केलं, आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही 66च्या खाली तर नक्कीच जाणार नाही आणि आम्ही जो नियोजनबद्ध प्रचार केला त्याच्या आधारे सांगतो की याच्यापेक्षा जास्त राहू, कमी आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून जनता कौल देईल हा आम्हाला विश्वास आहे सर्वांना। हा गर्व नाही, ही आमची वृथा समजूत नाही, हे आम्हाला पूर्णपणानं जमिनीवर पाय ठेवून आलेलं कार्यकर्त्यांमार्फत, लोकांच्या प्रतिसादामार्फत, आपल्या बोलण्यातून आलेलं हे आकलन आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणाने राहील। आमच्या निशाण्या कमळ, धनुष्यबाण, घड्याळ या निवडून देण्यासाठी जनता ही निश्चितपणानं तत्परतेनं मतदान केंद्रावरती जाईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण तिथे आलेला आहात आपल्या सगळ्यांचं, कारण आधी काही न बोलता थोडा उशीर झाला, आम्हा सर्वांच्या वतीनं मी आपलं आभार देखील व्यक्त करतो। धन्यवाद।